माझं नाव सुभाष पात्रा. मी कालिनाचा रहिवासी आहे आणि हा बिल्डिंग जिथे मी राहतो त्याचं नाव रिझवी रेसिडेन्स आहे. बिल्डिंगचा नंबर आहे A4 आणि माझा फ्लॅटचा नंबर आहे 407 407. इथे मी 2022 मार्चपासून आलेला राहायला. मी इथे भाड्याने आलेला आहे. भाड्याने इथे राहायची कारण आहे की माझी रिडेव्हलपमेंट पारसीवाडीमधून असा एक जागा आहे आपला, जिथे BMC शाला आणि फार्मसी कॉलेजचा पाठीमागे तिथे रिडेव्हलपमेंटचं काम फार वर्षापासून अडकलेलं आहे आणि आता काहीतरी चालू होणार म्हणून मी इथे 2022ला इथे राहायला आल्यानंतर 8 मे आपला या मेचा महिन्यामध्ये मी सकाळी 9 वाजता कामाला गेला. माझी मिसेस गेली सकाळी 8 वाजता आणि जेव्हा मी कामावरून रात्री येतो, म्हणजे माझी डॉक्टरची एक अपॉइंटमेंट होती माटुंगा ईस्टला सेंट्रलला, तर तिथे माझे अपॉइंटमेंट 7चा होता. तर 7मध्ये म्हणजे 8 वाजता माझे 8 वाजला अपॉइंटमेंटला माझा नंबर येतपर्यंत. त्याच्यानंतर आम्ही सर्व आटपून इथे आलो तेव्हा 10 वाजला होते. येऊन बघतो की बाहेरचे ताला तुटलेला आहे आणि लॅच तोडून दरवाजा माझा खुल्ला पडलेला आहे. जेव्हा मी आत आलो तो बघितला तर कबाट पण तुटलेला आहे आणि त्याच्यातले सर्व दागिने गायब आहे. कमीत कमी 8-9 तोले. आता मिसेस बोलते अजून पण पेंडेंट वगैरे होता, पण पोलीस FIRमध्ये काय एक 8 तोले कसा आहे आणि एक 3,300 का 400 रुपये असं होते. ते डब्बाच लाल ते पण गायब आहे. तो आम्हाला लई शॉक वाटला. आम्ही आजूबाजूला विचारलो तर ते बोलले की आम्ही 11 वाजतापर्यंत बघितला. एक म्हातारीमधून इकडे बसते आणि त्याच्यानंतर आम्ही घरी झोपलो. बाबा आम्हाला काय माहीत नाही. आम्ही जेवण वगैरे करून झोपलो. नंतर ती 4 वाजता उठली आणि बोलते तुमचा ताला तुटलेला जसा दिसला, पण मी काय बोललो नाही कोणाला आणि कोणी नाही दिसला. तर हे प्रकरण झालेलं आहे आणि हे आकस्मिक आहे आम्हाला. तर ह्या मी नंतर पोलीस स्टेशनला FRI केलो. रात्री ते मला 3 वाजला. तिथे ते पोलीसचं नाव आहे ज्यांनी FRI लिहिलं त्याचं नाव आहे मंगेश संत. आणि त्याच्यानंतर मी FRI झाल्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर मला आठवड्यानंतर मी परत गेलो. मी ते संत साहेबाला भेटलो. साहेब काय असं माहिती झाला काय तर बोला नाही आहे असं काय झालेलं आहे. तर तुम्ही एक काम करा, ते आता डिटेक्शनचा डिपार्टमेंटच्या हातात आहे. तर मी बोला कोण आहे साहेब. तर त्यांना सांगितलं सुनील केंगरे कानून आहे कोण आणि गणेश वाघमारे असे टीम आहे त्यांची. तर ते बोला शोध करणार ते लोक. तर मी काय केलं, ठीक आहे. ते नव्हते तेव्हा, ते त्यांचे नाईट ड्युटी होती आणि मी लय सफर करतो. माझा हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे. तर मला तेवढं रात्री बसायला होत नाही म्हणून मी घरी आलो. परत मी एक आठवड्यात गेलो. मग ते मला भेटले तर ते बोलले की आता बघा तुम्ही 20 तारखेपर्यंत काय नाही होणार, कारण 20 तारखेला लोकसभाचा इलेक्शन होता आपला मुंबईमध्ये. तर मी बोललो बाबा ठीक आहे, आचारसंहिता वगैरे ते त्यांची VIP इलेक्शन ड्युटी वगैरे. तर मी सोडलं 20 तारीख. त्याच्यानंतर मी परत 27-28 तारखेला असं गेलो. त्याच्यानंतर सांगितलं की मला 3 जूनपर्यंत तुम्हाला थोडासा बर्दाश्त करायला लागेल, कारण 3 जूनला परत रिझल्ट आहे. त्याच्यामध्ये पण आमचा ड्युटी लागतो कुठे जे इलेक्शनचा जे काउंटिंग वगैरे असतात तसा. तर मी बोललो तसं पण ठीक आहे. पण आता 3 जूनचा नंतर परत गेलो तर त्यांची ड्युटी कोणाची नाईट असतात, आठवड्यात कोणाची डे असतात. तर त्याच्यामध्ये एक सुधीर मनसने म्हणून कोण आहे त्यांचा हातात दिला. त्याने मला फोन केला बाबा काय आहे कसा आहे करून. तर त्या लोकांनी बोला 2-3 लोकांना आम्ही घेऊन आलो आहे, पण ते बोलतात ते नाही दिसत आहे त्यांनी केला म्हणून. तर आपला शोध चालू आहे. मग इकडचा DVR कॅमेरा वगैरे पण घेऊन गेला आहे. ते कसला शोध करतात तो बोला. आणि फिंगरप्रिंट, मग मला फिंगरप्रिंट आला काय. तर बोला बाबा फिंगरप्रिंटला लय उशीर लागतो. मला एवढा उशीर. बोला कोण एक आरोपीला घेऊन गेला तर बोल त्यांचे पण फिंगरप्रिंट घेऊन ठेवलं आहे. बोलतात सर्व तुम्हाला घराचे पण फिंगरप्रिंट घेऊन गेला आहे. पण ते बोलतात आता फिंगरप्रिंट यायला लय टाईम लागतो. ते DVR बघायला पण एक्सपर्ट लागतात. ते पण बघतायत थोडा कामाला आहे कुठे. ते सर्व बसला की आम्ही एकत्र मग बघू. शोध चालू आहे, काय ना करू असा कारभार चालू आहे आणि अजूनपर्यंत मला काय रिझल्ट भेटला नाही. हेच आहे आता. म्हणून मी मीडिया बोलवला आणि हे रिपोर्टिंग केलं आहे. बाबा आम्ही फक्त हजबंड आणि वाईफ इकडे नवरा बायको राहतो. ती पण कामाला जाते, मी पण कामाला जातो आहे. तो आम्हाला पण वेळ भेटत नाही. तर म्हणून मला एखादा आम्हाला कोण मदत करेल. त्याच्यामध्ये मला एक सज्जन माणूस भेटला. त्याचं नाव आहे गणेश अण्णा रेड्डी. ते एकनाथ शिंदे शिवसेनासाठी कामं करतात आणि त्यांनी काही बरंच सोशल कामं वगैरे त्यांचे चालू पण आहे आणि बरंच कामं त्यांची एक टीम आहे. ते बरंच चांगलं काम केलं आहे. ते शाखामध्ये बसतात. कोणालाही काय BMCचं वर्क असो, पोलीसचं काम असो, कुठलाही छोटे मोठे काम आहे काय आहे ते सॉल्व करून देतात. तर मला एक म्हणजे असं वाटलं आहे की हे गणेश रेड्डी साहेब जरा आपला
मदतीसाठी एक म्हणजे बरोबर माणूस दिसतो म्हणजे त्याला अप्रोच केला आणि त्यांनी बोला काय पण असाल तर सांगा, आम्ही तुम्हाला मदत करू, कारण ते पण हेच कुंचीकुर्वेचे रहिवासी आहे आणि हा हद्द पण बिल्डिंग पण कुंचीकुर्वेमध्येच येतो. रिझवी नगरचा जेवढे रिझवी अपार्टमेंट रिझवी इथोपिया आहे तर ते सर्व ओळखीचेच आहे. आम्ही गार्डनला वॉकिंग वगैरे जातो सकाळी, ते सर्व आहे तर ते भेटतात, ते सर्व म्हणजे चांगला माणूस आहे ते. तर एवढंच मला बोलायचं आहे की पोलिसांनी ह्याच्यामध्ये लक्ष ठेवावे आणि ह्याचं लवकरच लवकर ह्याच्यामध्ये एकदम म्हणजे एक सज्जन एकदम म्हणजे मनुष्य म्हणजे गणेश रेड्डीपर्यंत घेऊन गेलेला आहे. सुखदेव माने म्हणून आहे, ते माणसे मेहुणीचा तिथे राहते ते बिल्डिंगमध्ये तिकडे त्यांच्यामध्ये, तर त्यांचाही फार मदत मला भेटला आहे आणि त्याला काही झालं ना आम्ही तुमच्या पाठीमागे, तुम्ही घाबरू नका. तर मी त्यांच्याशी याच्यात विनंती केली की आता दरवाजा तोडून आमच्या सोने दागिने घेऊन जातो, कदाचित दरवाजा तोडून आम्हाला मारून पण जाणार, आम्ही दोघंच असतो, ते एवढा भयंकर अपराध होतो म्हणजे. तर ह्या बाजूला मला असं विनंती आहे की रात्री दिवसे एखादा पोलीस पण पेट्रोलिंग बाईकवर की कसा असा यायला पाहिजे बघायला एवढे वस्तीस्थिती. मला आता वाकोला पोलीस स्टेशनची एवढी विनंती आहे की माझे जे सोने दागिने गेलेले आहे ते कसाही करून मला रिकव्हरी करून देणे आणि माझे जे संपत्ती आहे हे आमचे आयुष्याची संपत्ती आहे. आम्ही असा ठेवतो आकस्मिक कधी धन म्हणून सोने वगैरे बनवतो, ते लई जुने सोने आहे, ते जुने बनवून ठेवलेलं आम्ही जपून ठेवतो आणि हे एकदा गेले तर आम्हाला पण त्रास होतो, मनाला पण त्रास आहे. मला हृदयविकार झालेला आहे. तर मी वाकोला पोलीस स्टेशनला विनंती करतो की जरा तुम्ही लक्ष देऊन माझं जे हे कार्य असं झालेलं आहे, घटना झालेलं आहे, त्याला सॉल्व करून लवकरच आमचे जे काय गेलेले आहे ते आम्हाला परतफेरी करून द्या. ओके, माझं नाव राखी भटकल आहे आणि मी कलिनामध्येच राहते, सुंदरनगरमध्ये राहते. हे माझे भाऊजी आहेत, त्यांचं नाव आहे सुभाष पात्रा आणि माझी मोठी बहीण शिबानी पात्रा, ती यांच्याशी लग्न झालेलं आहे तिचं. 8 मेला मला ह्यांचा फोन आला की यांच्या घरी चोरी झाली, दरवाजा उघडला आणि कोणीतरी यांचं सगळे दागिने आणि पैसे वगैरे घेऊन गेले. तर मी पण धावत इथे आली, ऑलमोस्ट 10-10:30 आली. तेव्हा 1-2 पोलीसवाले इथे होते आणि ती लोकं पण म्हणजे बघत होते, इन्क्वायरी करत होते आणि त्यावेळेला त्यांनी सगळी नोंद करून घेतली. 3-4 पोलीसवाले होते, त्यानंतर पण 1-2 आले आणि असं करून टाईम अँड ऑन ती लोकं येत गेले आणि ती लोकं आमच्याकडनं डिटेल्स घेत गेले. सगळे FIRसाठी जे पण त्या लोकांना इन्फॉर्मेशन पाहिजे होतं ते पण त्या लोकांनी सगळं नोंद केली आणि त्याच्यानंतर माझ्या भावाजींना घेऊन ते पोलीस स्टेशनमध्ये गेले, वाकोला पोलीस स्टेशनला गेले. ऑलमोस्ट 1:30-2 वाजले त्यांना येताना आणि तेव्हा ते FIRची कॉपी घेऊन आलेले आणि ही ते FIRची कॉपी आहे जे ते घेऊन आलेले. आणि त्याच्यानंतर असं झालं की पैसे तर गेले, पण मेन होतं की आमचे दागिने, कारण हे सगळे दागिने मोस्टली माझ्या पप्पांच्या टाईमचे होते म्हणजे आणि खूप ह्या लोकांनी कष्ट करून ते केले होते त्यांच्या मुलीसाठी, तिच्या लग्नासाठी आणि ते सगळे दागिने त्यांचे गेले. ऑलमोस्ट मला वाटतं 8-9 लाखाचे दागिने होते जे त्यांचे गेले. त्यातले थोडे माझ्या आजीचे पण होते. तर म्हणजे इट वॉज लाईक इमोशनली आम्हाला खूपच अटॅचमेंट होतं त्या दागिन्याशी. पण हॅव्हिंग सेड सो असं झालं आहे की आता त्याच्यानंतर पोलीस आता 2 महिने झाले पण आम्हाला अजूनपर्यंत काही रिस्पॉन्स ॲज अ पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही मिळाला आहे. दरवेळा हे जातात आणि त्यांना फक्त एक आश्वासन देतात की हां होईल, पण हे कधी होणार, काय होणार, कधी भेटणार ह्याचं काहीच आम्हाला अजूनपर्यंत सोल्युशन नाही मिळालं आहे, नाही दागिने मिळाले. कारण आता असं झालं आहे की दागिन्यांचा रेट एवढा मोठा झाला आहे, आय डोंट थिंक की 2-3 महिन्यापर्यंत कोण दागिने ठेवतील. जसं चोरी केलं तसंच ते दागिने विकतील ना, तर काय पण नाही करतील. तर आम्हाला जे दागिने आमचे गेले आहेत ते त्याच प्रकारे ते आम्हाला परत मिळावे हेच आमची विनंती आहे. आणि पोलिसाकडनं आम्हाला रिक्वेस्ट आहे की प्लीज आम्हाला सपोर्ट करा की आणि आम्हाला हेल्प करा की हे दागिने आमच्याकडे परत येऊ दे. आणि या सगळ्या गोष्टींना कारण आम्हाला काय बरोबर रिस्पॉन्स मिळत नव्हता, त्यासाठी मग आम्ही शिंदे शिवसेनांकडे आम्ही गेलो. संजय माने, सुखदेव माने माझे खूप चांगले फ्रेंड आहेत, आमच्या बिल्डिंगमध्येच राहतात, माझे नेबर आहेत. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आणि गणेश अण्णा रेड्डी ह्यांना आणि त्यांच्याबरोबर अजून पण एक अश्विनी वगैरे आणि आपलं नाव गणेश अण्णा, अच्छा ओके. तर गणेश अण्णा रेड्डी, अश्विनी आणि असेच महिला आघाडी शाखा प्रमुख आहेत ते अश्विनी मॅम. तर त्यांना आम्ही सगळ्यांना आम्ही अप्रोच केला आणि त्यांच्या मदतीने आज ॲटलिस्ट आम्हाला थोडं तरी होप आहे की काय ना काय ह्याच्या पुढे आम्हाला सोल्युशन मिळेल. आणि काल आम्ही रिक्वेस्ट केला आणि आज सकाळी ते आमच्या घरी होते हे सगळं रेकॉर्ड करायला. सो इट वॉज अ प्रॉम्प्ट सर्व्हिस. म्हणजे आम्ही इतकं विचार नाही केलेला की एवढं प्रॉम्प्ट आम्हाला हेल्प मिळेल, पण ट्रस्ट मी दिस इज टू गुड. अँड ॲज अ कॉमन मॅन
मला यंग आहे आणि मला एवढा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला शिवसेना शिंदेच्या ग्रुपमधनं की आम्हाला वाटलंच नव्हतं की काल आम्ही कंप्लेंट केली, आम्ही त्यांना रिक्वेस्ट केला आणि सांगितलं आणि आज सकाळी 11 वाजता ते आमच्या घरी होते. ते लोकांनी सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेतला. ते लोक सगळी मदत करतायत आम्हाला जसं आम्हाला पाहिजे. इनफॅक्ट जसं पोलिसांनी आम्हाला मदत करायला पाहिजे होती तसं ते आम्हाला करतायत आणि हेच होप आम्हाला खूप पुढे जाऊन म्हणजे विश्वास देतं की हां आता आपण ॲज अ कॉमन मॅन जर आम्ही बघायला गेलो तर वी आर जस्ट कॉमन पीपल. आम्हाला जास्त काय माहीत नाही पोलीस स्टेशन आणि हे सगळ्याबद्दल. फक्त काय आमच्याकडे चोरी होते नाहीतर असं काय होतं तेव्हाच आम्ही पोलीस स्टेशनला अप्रोच करतो. पण जर तसं रिस्पॉन्स आम्हाला पोलीसकडनं नाही मिळालं तर अशा पॉलिटिकल पार्टीमधनं आम्हाला तो रिस्पॉन्स मिळतो. त्यासाठी आम्ही यांचं खूप खूप धन्यवाद करतो आणि होप करतो की ह्याच्या पुढे आम्हाला असंच रिस्पॉन्स मिळो. थँक्यू. जय महाराष्ट्र. माझं नाव अश्विनी संतोष जाधव, शाखा प्रमुख आहे मी. आणि आमच्या इथले बाजूचे रहिवासी सुभाष पात्रा आमच्या शाखेमध्ये आले होते कंप्लेंट द्यायला. तर तेव्हा आम्ही गणेशण्णा रेड्डी, सुखदेव आणि उपशाखा प्रमुख आमचे महिला आणि कार्यकर्ते जेंट्स लेडीज यांनी आम्ही त्यांना भेट दिली. आणि आत्तापर्यंत त्यांनी पोलिसांना कंप्लेंट 2 महिने झालं करतात की त्यांचा रिस्पॉन्स नाही आणि आता अजून त्यांची केस अजून घेतली नाही हातामध्ये. असं वाटतं की मला पोलिसांनी आहे ना लवकर आहे ना त्यांची केस हातामध्ये घ्यावी आणि त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा हीच विनंती आहे माझी. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.